नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये अखिल भारतीय प्रबुद्ध रंगभूमीचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर आपण त्यांची संवाद साधूया. जय भीम सर. जय भीम. सर, 4 मार्च रोजी सोलापुरात होणाऱ्या आंबेडकर फेस्टिवल आणि भीमपुत्र टेक्सासजी गायकवाड यांच्या अमृत महोत्सव समारंभानिमित्त आपण एकत्र जमणार आहोत. तर त्या समारंभाविषयी आपण काय माहिती द्याल? सध्याचं वर्ष हे राष्ट्रमाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती उत्सव संपन्न होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर, संपूर्ण देशभर. त्यानिमित्तानं युगनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी आपली भारतीय प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळ कार्यरत असते. म्हणून प्रबुद्ध रंगभूमी सोलापूरच्या वतीनं या महोत्सवानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेस्टिवल आपण घेतलेला आहे. आणि या फेस्टिवलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेस्टिवलमध्ये भारतीय प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळीचे जनक आणि ऐतिहासिक धम्मभूमीचे विकास प्रणेते जे सिने अभिनेते आहेत, दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत, विचारवंत आहेत, वक्ते आहेत, सत्यशोधक आहेत आणि संपादक आहेत, पत्रकार आहेत आणि सामाजिक चळवळीमध्ये गेल्या 5 दशकापासून कार्यरत आहेत. अशा भीमपुत्र टेक्सास गायकवाडांचा भीमसन्मान करण्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर एक 75चं निमित्त आहे, परंतु गेल्या 5 दशकापासून ते सामाजिक क्षेत्रामध्ये, धम्ममय क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, साहित्यिक चळवळीमध्ये आणि विशेषतः लेखन, भाषण, आंदोलन असे विविध प्रकारचे उपक्रम जे प्रबोधनासाठी, जे प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी अपेक्षित आहेत, असे उपक्रम घडवण्यासाठी त्यांचं कार्य आहे. त्यांच्या भीमकार्याचा सन्मान करण्यासाठी सोलापूर प्रबुद्ध रंगभूमीच्या वतीने आणि विशेषतः या निमित्तानं या ठिकाणी भीमपुत्र टेक्सास गायकवाड अमृत महोत्सव गौरव समितीचंही आयोजन केलेलं आहे. समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीच्या वतीने या कार्यक्रमाचं म्हणजे संयोजन केलेलं आहे. बरं सर. प्रबुद्ध रंगभूमीची जी चळवळ उभी केलेली आहे दादांनी, त्या चळवळीविषयी आपण काय माहिती द्याल? खरं तर भारतीय रंगभूमी आपण म्हणतो तर ते भारतामध्ये इथल्या भारतीय रंगभूमीनं म्हणजे जी मराठी रंगभूमी, प्रस्थापित रंगभूमीनं दलित जे कलावंत आहेत, बहुजन कलावंत आहेत त्यांना स्टेज दिलं नसल्यामुळं भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांनी स्वतंत्र अशी भारतामध्ये दलित थिएटरची स्थापना केली, दलित रंगभूमीची स्थापना केली. 31 डिसेंबर 1979 रोजी त्यांनी दलित रंगभूमीची स्थापना केली आणि कार्याला सुरुवात केली. दलित रंगभूमीची स्थापना करत असताना अनेक म्हणजे महाराष्ट्रातले कलावंत, महाराष्ट्राबाहेरील कलावंत त्यांनी एकत्र केले आणि दलित रंगभूमीची स्थापना केली. आणि हे करत असताना की बाबा टेक्सास गायकवाड स्वतः अभिनेते आहेत, दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत, विचारवंत आहेत, परंतु त्यांच्यासारख्या प्रतिभावान कलावंताला, दिग्दर्शकाला मराठी रंगभूमीवर कुठेच वाव नव्हता. मग ते स्वतःशी ठरवले की आपल्यासारख्या दिग्गज कार्यकर्त्याला, कलावंताला, अभिनेत्याला, दिग्दर्शकाला, लेखकाला मराठी रंगभूमीवर स्थान नाही आहे, म्हणून की आपली वेगळी रंगभूमी असायला हवी. म्हणून टेक्सास गायकवाडांनी दलित रंगभूमीची स्थापना केली. मग माझ्यासारख्या कलाकाराला जर अशी अवस्था असेल तर माझे जे कलाकार आहेत, खरं तर म्हणजे रंगभूमीवरचे जे कलाकार आहेत, जातीवंत कलावंत, ते सर्व मागासवर्गीय आहेत. विशेषतः जे गाण्याचे असतील म्हणजे अनेक ज्या कला प्रकार जे अनेक आहेत ते सादर होतात. तर खरे हे दलित कलावंत आहेत. मग त्या दलित कलावंतांना आपण एकत्र करून त्याची एक चळवळ करावी, मुवमेंट करावी असं त्यांच्या डोक्यात आलं. दलित रंगभूमीची स्थापना करताना त्यांनी पहिल्यांदा अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेची स्थापना केली. त्याशिवाय दलित रंगभूमी म्हणजे कलावंतांना मार्गदर्शन करण्यासाठी दलित रंगभूमी मासिकाची स्थापना केली, मासिक सुरू केलं. दलित कलावंतांना, महिलांना, विशेषतः सगळ्यांना संधी मिळावी, परंतु त्यांना अभिनय काय माहीत नसावं म्हणून त्यांनी अभिनय कार्यशाळा सुरू केल्या, नाट्यलेखन कार्यशाळा सुरू केल्या, दलित नाट्य संमेलन घ्यायला सुरू केली. पहिलं दलित नाट्य संमेलन अखिल भारतीय हे पुण्यामध्ये पहिल्यांदा झालं. पुन्हा दुसरं दलित नाट्य संमेलन अखिल भारतीय स्तरावरचं नगरला झालं. अशा अनेक दलित नाट्य संमेलन व्हायला लागली. म्हणजे दलित रंगभूमी एक चळवळ म्हणून ओळख झाली त्याची. दलित रंगभूमी पुण्याची ही चळवळ जी संस्था होती त्या संस्थेचं रूपांतर चळवळीमध्ये झालं आणि मग तो संपूर्ण पसारा महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर दलित रंगभूमीचा उभा झाला. पहिलं दलित रंगभूमीचं नाटक जे टेक्सास गायकवाडने दिग्दर्शित केलं, B.C. शिंदे त्याचे लेखक होते. तर काळोखाच्या घरामध्ये पहिलं दलित रंगभूमीचं नाटक. त्याच्यानंतर अभिदेशाचे मारेकरी स्वतः भीमपुत्र टेक्सास गायकवाडने लिहिलेलं, RSSला आत्मपरीक्षण करायला लावणारं आणि RSSच्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात त्यांनी सादर केलेलं आम्ही देशाचे मारेकरी हे नाटक झालं. आणि असे रंग आंधळे, मानदंड,
जनतेशी भेट माझी घडवा, अशी बरीच नाटकं दलित रंगभूमी येऊ लागली. आणि दलित रंगभूमी पुण्याची प्रेरणा घेऊन, भीमपुत्र टेक्सास गायकवाडची प्रेरणा घेऊन, त्यांचं मार्गदर्शन घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी सोलापूर असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित रंगभूमीच्या संस्था स्थापन व्हायला लागल्या, चळवळी सुरू झाल्या. पत्रट्याची चळवळ सुरू झाली, दलित रंगभूमीच्या माध्यमातून वेगळी पत्रट्याची चळवळ सुरू झाली. अनेक कलाकार लेखक घडू लागले, पत्रट्टेकार घडू लागले, जलसाकार घडू लागले. आणि ही प्रेरणा खऱ्या अर्थानं दलित रंगभूमीला खऱ्या अर्थानं प्रेरणा ही सत्यशोधक जलशाचे प्रवर्तक महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून मिळाली. कारण महात्मा ज्योतिबा फुले मराठी रंगभूमीवर अद्य प्रबुद्ध नाटककार आहेत. त्यांनी 1854 साली तृतीय रत्न हे नाटक लिहिलं, जे सामाजिक नाटक होतं. आणि ह्या नाटकाची सुरुवात आणि मग ते खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक जलसे देखील निर्माण केले. आणि केवळ निर्माण केलं, त्याचं सादर केलं, लेखन केलं. आणि महात्मा फुले यांची सत्यशोधक जलसे चळवळ सगळी जशी फोफावत होती, त्याच पद्धतीनं दलित रंगभूमीची चळवळ म्हणजे ही फोफावं लागली. ज्यावेळेला दलित रंगभूमीची चळवळ फोफावत होती, त्याच वेळेला दलित साहित्य देखील निर्माण झालं. त्याच वेळेला दलित कांताची स्थापना झाली. मग दलित कांत हे सामाजिक आंदोलनामध्ये काम करतं, दलित साहित्याच्या माध्यमातून अनेक लेखक घडत होते. अशा वेळेला दलित रंगभूमी मागे नव्हती. दलित रंगभूमी अनेक लेखकांना जन्म दिली, अनेक दिग्दर्शकांना जन्म दिले, अनेक कलावंत जन्म दिले. आज टेक्सास गायकवाडीच्या प्रेरणेनं, त्यांची प्रेरणा घेऊन, त्यांच्या मार्गदर्शनानं हजारो कलावंत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रावर आहेत, की केवळ नाटकात नाही, पथनाट्यापासून महानाट्यापर्यंत त्यांची गेली. आज नागपूरचे ग्रुप असे, मला सांगायला अभिमान वाटतो, सुनील लामटेके असतील, असे अनेक नाटककार आहेत की ज्यांनी महानाट्य निर्माण केली. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर महानाट्य निर्माण झाली, सम्राट अशोकावर झाली, महात्मा ज्योतिबा फुल्यांवर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशी अनेक महानाट्य झाली. म्हणजे दलित रंगभूमीचा पथनाट्यात काम करणारा कलाकार महानाट्य निर्माण करू शकतो. म्हणजे हे खरी दलित रंगभूमीची प्रेरणा, टेक्सास गायकवाडची प्रेरणा आहे असं मला वाटतं. तर हे करत असताना मग योग्य वेळी म्हणजे जवळजवळ 1991 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दीमध्ये आपण जर स्वतःला दलित मानलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रतारणा होईल. म्हणून भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांनी ठरवलं की आपण आता स्वतःला दलित मानायचं नाही. म्हणून त्यांनी दलित साहित्य विसर्जन केलं आणि दलित रंगभूमी विसर्जन केली. आणि त्याला दलित साहित्याला पर्याय म्हणून प्रबुद्ध साहित्य हे नाव दिलं आणि दलित रंगभूमीला पर्याय म्हणून प्रबुद्ध रंगभूमी हे नाव दिलं. आणि मग प्रबुद्ध रंगभूमीची चळवळ सुरू झाली. आता खऱ्या अर्थानं सत्यशोधक जलसेच्या अगोदर तथागतांच्या म्हणजे 2500 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर पहिले आपले प्रबुद्ध नाट्यशास्त्रज्ञ ज्याला आपण म्हणतो बनते आचार्य अश्वघोष, काय हे पहिले प्रबुद्ध नाट्यशास्त्र, तिथून हे प्रबुद्ध विचारसरणीची परंपरा आहे. आणि ती परंपरा ज्योतिबा फुल्यांपर्यंत आली. ज्योतिबा फुल्यांनी ती परंपरा पुढे घेऊन गेली. मग त्या काळात ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक जलशानंतर आंबेडकरी जलसे आले. मग आंबेडकरी जलशानंतर दलित रंगभूमीची चळवळ सुरू झाली. काय तर युगयात्रा हे नाटक त्यावेळेला म्हणजे औरंगाबादच्या महाविद्यालयामध्ये गॅदरिंगमध्ये ते नाटक सादर झालं होतं. सगळं काय मभी चिटणीसांचं युगयात्रा हे नाटक आलं. हे खऱ्या अर्थानं प्रबुद्ध नाटक खऱ्या अर्थानं, कारण डॉक्टर बाबासाहेबांच्या धर्मांतर समारंभात लाखो लोकांनी ते नाटक पाहिलेलं आहे. ते नाटक आलं. त्यानंतर दलित रंगभूमीची चळवळ सुरू झाली. दलित रंगभूमीच्या नंतर प्रबुद्ध रंगभूमीची चळवळ सुरू झाली. काय आणि ह्या प्रबुद्ध रंगभूमीच्या चळवळीला खऱ्या अर्थानं बुद्धाच्या विचारसरणीचा अभिप्रेत होती. त्याच्यानंतर सत्यशोधक जलसेची म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांची सत्यशोधक विचारसरणी अभिप्रेत होती. त्यानंतर आंबेडकरी जलसे निर्माण झाले. कारण डॉक्टर बाबासाहेबांच्या काळात आंबेडकरी जलसेकारांनी खूप मोठी भूमिका प्रबोधनाची निभावली. तो वारसा घेऊन मग भदंत आचार्य अशोघोष जे प्रबुद्ध नाटककार आहेत ते, महात्मा ज्योतिबा फुले आणि आंबेडकरी जलसाकार भीमराव कर्डक यांची प्रेरणा घेऊन या विचारसरणीतून प्रबुद्ध विचारसरणी व्यक्त करणारे अनेक प्रबुद्ध जलसे निर्माण झाले, प्रबुद्ध नाट्य निर्माण झाले. आणि ते जलसे आणि प्रबुद्ध नाट्य म्हणून भीमपुत्र टेक्सास गायकवाडनी निर्माण केली. त्या माध्यमातून मग आज पथनाट्य असतील, प्रबुद्ध जलसे असतील, एकांकिका असेल, नाटक असेल, एकपात्री नाटक असेल, दोन पात्री नाटक असेल, विविध नाटकाच्या माध्यमातून प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी ही चळवळ सुरू झाली. तर खऱ्या अर्थानं प्रबुद्ध कलावंत घडला पाहिजे, आपला कार्यकर्ता घडला पाहिजे, प्रबुद्ध पत्रकार, समीक्षक, जे काही ते प्रबुद्ध झाले पाहिजे. प्रबुद्ध याचा अर्थ पण तुम्हाला सांगतो की ज्याची मानसिकता प्रबुद्ध आहे तो कोण, म्हणजे जो जागृत आहे तो प्रबुद्ध, जो ज्ञानी आहे तो प्रबुद्ध, जो शीलवान आहे, गुणवान आहे, काय तो प्रबुद्ध. म्हणजे बाबासाहेबांची संकल्पना केवळ एका समाजाला प्रबुद्ध करण्याची नव्हती. तर आज आपण पाहतो 130-40 कोटी लोक भारतीयांची लोकसंख्या आहे. तर सगळा समाज प्रबुद्ध झाला पाहिजे. मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो. कारण आपण पाहतो की अनेक या देशामध्ये जाती आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक धर्म आहेत, परंतु सगळ्यांची मानसिकता बदलली पाहिजे.
जातीवादातून मुक्त झालं पाहिजे असं मला वाटतंय. काय तर म्हणून ही भारतीयाची जातीविरहित समाजाची निर्मिती करण्यासाठी प्रबुद्ध भारतीय सांस्कृतिक चळवळ सुरू झाली आणि त्याचं मार्गदर्शन आणि त्याचं जनकत्व भीमपुत्र टेक्सास गायकवाडकडे जातं. म्हणूनच भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या 5 दशकाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी, त्यांचा भीम सन्मान करण्यासाठी सोलापूर नगरीत, आणि सोलापूर नगरीमध्ये म्हणजे 40 वर्षापूर्वी या ठिकाणी भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली BC शिंदे, अविनाश आंबेडकर त्या काळात होते, तिथं अभिनय शिबिर घेण्यात आलं होतं. त्यावेळेला बुद्धिस्ट कल्चरल अकॅडमी या संस्थेनं अभिनय शिबिर घेतलेलं होतं. त्या अभिनय शिबिरामध्ये अनेक कलावंत कार्यकर्ते घडले. समता थिएटर्स, प्रमोद लाडिये, संजय लाडिये, मी स्वतः, शिवानंद चलवादी, यशवंत फडतरे, अशा अनेक, राजेंद्र भंडारे, कलकत्त्याचे राजेंद्र भंडारे, आम्ही समता थिएटरच्या माध्यमातून प्रबुद्ध रंगीची चळवळ त्यावेळेला करत होतो. त्यावेळेला बुद्धिस्ट कल्चरल अकॅडमी, समता थिएटर अशा संस्था दलित रंगभूमीच्या संस्था म्हणून काम करत होत्या आणि हे काम गेल्या 4 दशकापासून सुरू आहे. 4 दशकाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी टेक्सास गायकवाड यांचा इथं सन्मान व्हावा, कारण 40 वर्षाचे त्यांचे ऋणानुबंध आहेत. पुन्हा हा 75च्या निमित्तानं आपण हा रमाई जयंती निमित्त डॉक्टर आंबेडकर फेस्टिवल घेतले आणि त्या डॉक्टर आंबेडकर फेस्टिवलमध्ये भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांचा सन्मान, छत्रपती शिवरायांचे, छत्रपती व्यंकोजी राजे भोसले यांचे 13वे वंशज फतेहसिंह राजे भोसले यांच्या हस्ते भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांचा आपण सन्मान करणार आहोत. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार, प्रबुद्ध साहित्यिक, विचारवंत अंबादास सैदू शिंदे सर, आणि विशेषतः या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले ते अखिल भारतीय पहिल्या प्रबुद्ध साहित्य संमेलनाचे सन्मान्य अध्यक्ष प्रबुद्ध रत्न प्राध्यापक दत्तला सोनाग्रा साहेब राहिले. कर्नाटक प्रबुद्ध रंगभूमीचे मिलिंद कांबळे गुरुजी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. विशेषतः या कार्यक्रमाला कामगार चळवळीचे, रिपब्लिक कामगार चळवळीचे नेते प्रकाश पगारे, पुन्हा पॅन्थर सुमेध जाधव, अशी विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत आणि हा समारंभ संपन्न होत आहे. या कार्यक्रमामध्ये प्रबुद्ध नाट्य सादर होणार आहे, गीतांचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे, रमाईचा नाट्यप्रयोग होणार आहे. मैं फातिमा बोल रही हूँ हे हिंदी प्रबुद्ध नाट्य आमच्या प्रबुद्ध रंगभूमीच्या आपणच म्हणजे प्राध्यापक प्रियांका सीता सावंत त्या सादर करणार आहेत. डॉक्टर श्रद्धा सनमडीकर, मी रमाई बोलते हा नाट्यप्रयोग करणार आहे. या कार्यक्रमामध्ये, या नाट्य महोत्सवामध्ये, या रमाई महोत्सवामध्ये, आंबेडकर फेस्टिवलमध्ये 5 ग्रंथांचं प्रकाशन एकाच वेळेला होणार आहे. डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड लिखित म्हणजे मी स्वतः, एकच स्वप्न प्रबुद्ध भारत हा एक प्रबुद्ध नाट्य होणार आहे. पुन्हा प्रबुद्ध साहित्य परिषदेचे अध्यक्ष आपले कल्याण श्रावस्ती यांचा आदि कल्याण, मध्य कल्याण, अंत कल्याण हा ग्रंथ देखील प्रकाशित होणार आहे. त्याचप्रमाणे दैनिक साम्राज्य चॅनलचे आता जे संपादनाची आणि संचालकाची धुरा ज्यांनी बाळगलेली आमचे ज्येष्ठ सन्मित्र आहेत ते आणि विचारवंत आहेत असे डॉक्टर धम्मपाल माशेलकर लिखित छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रित पत्रे हा ग्रंथ, एक ऐतिहासिक ग्रंथ, संदर्भ ग्रंथ म्हणून ज्यांना समोर येणाऱ्या अभ्यासकांच्या समोर असं ग्रंथाचं देखील प्रकाशन यावेळेला होणार आहे. त्याचप्रमाणे प्रबुद्ध नाट्य परिषदेचे आमचे अध्यक्ष रामजी गायकवाड यांचा काजवा हा काव्यग्रंथ या ठिकाणी प्रकाशित होणार आहे. त्याशिवाय अखिल भारतीय भीमशाहीर परिषदेचे अध्यक्ष भीमशाहीर हिरापुत्र भवार यांचं रमाच्या काळजाचं झालं पाणी पाणी हा ग्रंथ प्रकाशित होणार आहे. म्हणजे अशी साहित्य, नाट्य म्हणजे अशी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हे डॉक्टर आंबेडकर फेस्टिवल संपन्न होत आहे. तर सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्वप्न होतं की जातीविरहित भारत घडूया, तर हे जी संकल्पना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची, त्या संकल्पनेसाठी प्रबुद्ध रंगभूमी कशा प्रकारे कार्यरत आहे हे आपण सांगा. चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीविरहित समाजाचं स्वप्न पाहिलं. कारण त्यांचा लढा हा जातीमुक्ततेचा लढा होता. कारण जातीमुक्त आपण झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी जाती अंताची लढाई लढली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ लिहिला ॲनिलेशन ऑफ कास्ट, म्हणजे जाती संस्थेचे उच्चाटन, जातीभेदाचे निर्मूलन. कारण जाती संस्थेचं उच्चाटन झालं पाहिजे, जातीभेदाचं निर्मूलन झालं पाहिजे असं बाबासाहेबांना वाटायचं. परंतु आज पाहतो आपण परिस्थिती जातीयता वाढत चाललेली आहे. तर इथली व्यवस्थेला काय, इथली व्यवस्था काय म्हणते, जी जात नाही ती जात काय. आपण मी पाहतो की नागराज मंजुळेपासून ते डॉक्टर जब्बार पटेलांपर्यंत दिग्गज हे अभिनेते, दिग्दर्शक, कलाक्षेत्रातले दिग्गज माणसं आहेत. परंतु यांनी देखील त्यांचे विचारसरणी मांडताना त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून जी जात नाही ती जात हेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळीने त्याला उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर असायचे जाती ती जात. आज आपण ठरवलं ना आपल्या मनातली जातीयता घालवायचा, आपण जात घालू शकतो.
बघा 50 वर्षापूर्वी या देशामध्ये अस्पृश्यता होती की नाही? मग आज 50 वर्षांच्या या देशामध्ये अस्पृश्यता आहे का? अस्पृश्यता नाही आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950 रोजी जी भारतीय संविधान आपल्याला दिलं, मनुस्मृतीचं राज्य गेलं आणि भीमस्मृती आली, भारतीय संविधान आलं, तेव्हापासून या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय संकल्पना ही मानली गेली. आज समानता मानली जाते, मानवतेचं काम होतंय. म्हणजे गेली 70 वर्षामध्ये म्हणजे हे काम चाललेलं आहे की माणूस घडवण्याचं काम केलं. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथल्या समाज व्यवस्थेनं शिक्षणाचा हक्क नाकारला, वर्गाच्या बाहेर बसून बाबासाहेब शाळेत शिकले, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज जगातलं महाप्रज्ञावंत म्हणून पुढे आले काय, आणि त्यांनी जगाला खरं तर भारताचे खरे ते राष्ट्रनिर्माते आहेत. अशा राष्ट्रनिर्मात्यांनी भारतीय संविधान दिलंय. हे भारतीय संविधान बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे आणि ते मानवाच्या कल्याणासाठी आहे. कारण त्या विचारसरणीमध्ये तथागत भगवान बुद्धाची प्रबुद्ध विचारसरणी आहे आणि त्याच विचारसरणीवर आपण भारतीय प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळ चालवतो. मग हे सांस्कृतिक चळवळ चालत असताना मग बसवेश्वर, क्रांतिबा बसवेश्वर असतील. क्रांतिबा बसवेश्वर 12व्या शतकामध्ये जातीविरहित समाज निर्मितीचं काम केलेलं आहे. कारण मी तर असं म्हणेन क्रांतिबा बसवेश्वर हे 12व्या शतकातील आंबेडकर आहे. कारण त्यांनी स्वतः बलिदान दिलं त्या महापुरुषांनी आणि इतकी मोठं ते अनुभव मंडपाच्या माध्यमातून खूप मोठं त्यांनी काम केलं आणि समाज सुधारण्याचा प्रयत्न केला. मग तेच काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, त्या अगोदर भगवान बुद्धांनी केलं. आज छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्याने देखील त्यांच्या रयतेचं त्यांचं राज्य होतं. 18 पगड जातीची सगळी माणसं त्यांच्यामध्ये काम करायची. त्यांनी जर महार, मान, रामोशींना किल्लेदार बनवलं. आपल्या जिजाऊ मातेला त्यांनी मोठं सन्मानाचं पद दिलं आणि जे कोणी त्यांच्या राज्य दरबारात येतील त्यांनी पहिल्यांदा जिजाऊ मासाहेबांना मुजरा करायचा आणि मगच मला मुजरा करायचा अशी त्यांनी प्रथा केली त्या काळात. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या काळात देखील जातीयता नव्हती, त्यांनी जातीयता घालवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जे महापुरुष असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, संत रविदास असतील, संत गाडगेबाबा असतील, संत तुकोबाराय असतील, अनेकांनी म्हणजे अण्णाभाऊ साठे असतील, म्हणजे या सर्व महापुरुषांनी हा देश प्रबुद्ध व्हावा म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं काम केलं आणि जातीविरहित समाज निर्मितीचं काम केलंय. म्हणून भारतीय प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून आम्ही हे 2019 पासून अखिल भारतीय स्तरावर महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्रातल्या लोकांना प्रबुद्ध भारत निर्मिती अभियान सुरू केलं. आणि या प्रबुद्ध भारत निर्मिती अभियानामध्ये आम्ही जाती जलाओ म्हणजे जाती जाळून टाका, जाती मोडा, जाती तोडा आणि समाज घडवा, हा देश जोडा ही मुवमेंट आम्ही सुरू केलेली आहे. आणि याची सुरुवात म्हणजे 12 मार्च 1991 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून जातीयतेच्या राक्षसाचं आम्ही दहन केलं. आम्ही म्हणजे प्रबुद्धांच्या सर्व कलावंतांनी आणि चित्तशपथ घेतली की माझी जात भारतीय. आता बघा, आपण भारताबाहेर जर गेलो तर आपली ओळख आहे भारतीय म्हणून आणि आपल्याला इंडियन म्हटलं जातं किंवा भारतीय म्हटलं जातं. परंतु इथं मात्र एका जातीचं नाव घेऊन उल्लेख आहे. इतकंच काय, छत्रपती शिवरायांना देखील जातीतून पाहिलं जातं. बाबासाहेब आंबेडकरांना देखील बौद्ध म्हटलं जातं, महार म्हटलं जातं. छत्रपती शिवरायांना कुणबी मराठा म्हटलं जातं. इथल्या व्यवस्थेनं छत्रपती शिवरायांचा उपमर्द केला, त्यांना शूद्र ठरवलं, त्यांचा राज्याभिषेक नाकारला. महात्मा ज्योतिबा फुल्यांना अवमान सहन करावं लागलं हे काम करत असताना. संत तुकोबारायांना अवमान सहन करावं लागलं, छत्रपती संभाजी राजांना अवमान सहन करावं लागला. म्हणजे असे अनेक महापुरुष असतील, रविदास असतील, गाडगेबाबा असतील, संत तुकोबाराय असतील, म्हणजे ज्यांनी या देशाला प्रबुद्ध करण्याचा प्रयत्न केला त्यांना म्हणजे वंचित ठेवण्यात आलं, त्यांचे विचार दडवण्याचा प्रयत्न केला. परंतु जे सत्य आहे, भगवान बुद्ध म्हणतात सत्य हे कापलं जात नाही, सत्य हे तोडलं जात नाही, सत्य हे जळलं जात नाही, सत्य अंतिम सत्य असतं. म्हणून ही महापुरुषांची लढाई सत्य पुढे घेऊन जाणारी, सत्याचा विचार पुढे घेऊन जाणारी आहे. म्हणून महात्मा फुले यांनी त्यावेळेला सत्यशोधक चळवळ सुरू केली आणि सत्यशोधक चळवळीचं पुढचं रूप म्हणजे प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळ आहे. म्हणून आम्ही बाबासाहेब म्हणाले होते मी प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय. जर मी इतकं या ठिकाणी आव्हान करू शकतो अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषदेच्या सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं, धर्म कोणाचा कुठलाही असो, कुणी बौद्ध असतील, कुणी हिंदू असतील, कुणी मुस्लिम असतील, कुणी शीख, कुणी जैन, अनेकांचा अनेक धर्म असू शकतो. परंतु आपण जर प्रत्येकाला जर भारतीय जर आपण म्हणलो तर जाती नष्ट होतील ना. या देशात पाहतोय आपण हजारो जाती आहेत, त्या हजारो जर जाती नष्ट झाल्या आणि सगळ्यांची जर एकच जात भारतीय असली आणि विशेषतः आपण जर शाळेच्या दाखल्यावर जर आपण भारतीय म्हणून जर सन्मानानं लावलं तर किती मोठं काम होईल. म्हणजे आज भारत मातेच्या बळावर, भारत माता म्हणलं जातं एकीकडे या देशाला, पण त्या भारत मातेच्या बळावर जातीयतेचा कलंक लागलेला आहे. तो कलंक पुसण्यासाठी किती जण पुढे येणार आहेत हा महत्वाचा भाग आहे. मग ते करण्यासाठी खऱ्या अर्थानं तथागत भगवान बुद्धाची करुणा आपल्या मनामध्ये पाहिजे, आपल्या सत्याचे विचार पाहिजेत, मानवता पाहिजे, समता पाहिजे.
काय ही विचारसरणीच आपल्या भारताला खऱ्या अर्थानं वैभवशाली घडवणार आहे, प्रबुद्ध भारत घडवणार आहे, समृद्ध भारत घडवणार. बुद्धाच्या विचाराशिवाय, बाबासाहेबांच्या विचाराशिवाय, छत्रपती शिवरायांच्या बसवेश्वरांच्या विचाराशिवाय हा देश प्रबुद्ध होणार नाहीये असं मला वाटतंय. म्हणून ह्या महापुरुषांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून, आपण प्रबुद्ध रंगभूमीच्या माध्यमातून, भारतीय प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून ही चळवळ करतो. धन्यवाद सर. आज आपण साम्राज्य न्यूज चॅनलच्या या स्टुडिओमध्ये आला आहात आणि खूप चांगलं अनमोल मार्गदर्शन आपण आम्हाला केलेलं आहे. आपण असंच कार्यरत राहावं अशी आम्ही सदिच्छा देतो आणि प्रबुद्ध रंगभूमीला आणि आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद सर.